आता बघा, हा प्रश्न रिझनिंगचा आहे जो डाईसवर म्हणजे सोंगटीवर ठोकळ्यावर विचारलेला आहे. खालील आकृतीत फाशाच्या काही अवस्था दिलेल्या आहेत, म्हणजे डाईसच्या अवस्था दिलेल्या आहेत. म्हणजे डाईस एकच आहे पण त्याच्या अवस्था, त्याच्या पोझिशन 4 आहेत. तर 4 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? म्हणजे 4 एक बाजूला असणार तर त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला काय येणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी पण अशी इमेज दिलेली असणार म्हणजे विविध पोझिशन्स दिलेल्या असणार तेव्हा अशा 2 पोझिशन शोधा की ज्याच्यामध्ये एकच फेस कॉमन आहे. अशा कोणत्याही 2 पोझिशन शोधा की ज्यामध्ये डाईसचा एकच फेस कॉमन आहे. बघा ना, जर मी पहिली आणि दुसरी पोझिशन, तर त्याच्यामध्ये हा 2 आणि इकडे हा 2 एवढंच कॉमन आहे. बघा ना, बाकी काहीच कॉमन नाहीये. म्हणजे पहिल्यामध्ये हा 2 कॉमन आहे आणि दुसऱ्या पोझिशन मध्ये पण हा 2 कॉमन आहे. बाकी काहीच कॉमन नाहीये. बघा, मग आपल्याला याची आणि याची गरजच नाही. कट करून टाकलं मी. काय करायचं बघा, पुढची स्टेप, जे कॉमन आहे त्याच्यावर पेन ठेवायचा आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं. बघा, 2 वर पेन ठेवला, 2 नंतर काय येते? 4, 4 नंतर येते 1, म्हणजे मी लिहिले ते 2 नंतर 4 नंतर 1. पुढच्या मध्ये मी काय करणार, जे कॉमन आहे 2 त्याच्यावर पेन ठेवणार आणि परत क्लॉकवाईज जाणार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. 2 नंतर काय येतोय? 3, 3 नंतर काय येतोय? 6. बघा, 2 नंतर 3, 3 नंतर 6. मग याचा अर्थ काय झाला? 4 च्या ऑपोजिट 3 असणार, 1 च्या ऑपोजिट 6 असणार. मग आता 2 च्या ऑपोजिट 2 तर नसणार. मग 2 च्या ऑपोजिट उरलं काय बरं? उरलं 5. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय? 4 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल? बघा ना, 4 या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर 3 हा अंक येईल. बघा ना, इथे ऑप्शन नंबर 3. सिंपल आहे की नाही सांगा? दिलेला असतो एकच ठोकळा पण त्याच्या 4 किंवा 3 अशा पोझिशन्स दिलेल्या असतात. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला अशा 2 पोझिशन्स निवडायच्या आहेत की ज्याच्यामध्ये एकच पृष्ठभाग कॉमन येणार आणि मग तिथे पेन ठेवून क्लॉकवाईज जायचं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, लिहायचं एका खालोखाल एक, समोरासमोरील अंक हे एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठावर असणार. लक्षात ठेवा. ऐकणे सिंपल.